श्री स्वामी समर्थ. संकटातून सुटका. आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच काही बदल घडून यासाठी जर आपण सांगितलेल्या जर सेवा करत राहिलो, काही सेवेत बदल करत राहिलो, तर 100% आपल्याला स्वामी सेवेची अनुभूती येते. ती कशी ते पहा आपल्या व्हिडिओमध्ये. महाराजांचे उपाय आणि अनुभव सिद्ध. आपण अडकलेल्या धावपळीच्या युगात आपण सेवा करतो. त्या सेवेच मार्गी लागण्यासाठी जे काही उपाय असणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. बघा, त्याच्या घरात सतत कटकटी होतात, वारंवार तुम्हाला त्रास होतोय, दुःख होते, काही करताय तरी तुम्हाला यश येत नाही, अपयश तुम्हाला त्यात सारखं येतं, सासू सुनेचे पटत नाही, घरात कुणाचे ना कुणाचे कारण नसतानाही वाद लागतात. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं. बघा, चिडचिडपणा करणे, हट्टीपणा करणे, छोटी मुलं असली तर ते रडारडी, अभ्यास न करणे किंवा कोणत्याही कसल्याही कारणानं आपल्या घरातली इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणे, वस्तू काचेची फुटणे, आपण याचा विचार करत नाही. कुठल्याही वस्तूचा दुर्मिळता होणे, नष्ट म्हणजे खराब व्हायला लागणे, हे सहजासहजी नसतंय. तुम्हाला या पाठीमागचं कारण माहीत नाही. निगेटिव्हिटी, घरात निगेटिव्हिटी अतिशय शिरलेली असते. त्या निगेटिव्हिटीचा ताकद इतकी शिरलेली असते की आपल्यालाही कळून जात नाही. म्हणजे ते आपल्या पण मनात शिरलेले असते, तसेच वस्तूतही असते, घरातही असते, घरातल्या लोकांच्यावरही असते. तर या वस्तूचा ह्या सगळ्या गोष्टीवर आपण उपाय काय करायचा, सेवा काय करायची, तोडगा काय करायचा, किंवा आपण म्हणजे हे सोडून द्यायचं का, किंवा आहे ते चालून द्यायचं का. मग आपण स्वामी सेवा करतोय तरी आपल्याला त्रास भोगत राहायचं का. तर असं नाही आहे. काहीतरी आपलं कर्म असतं म्हणून आपल्याला या गोष्टी या त्यात भोगायला. तेच स्वामी महाराजांनी आपल्या सेवेतून कसं कमी करायचं आणि आपल्या घरात आनंदीमय वातावरण कसं तयार करायचं हेही सांगितलेले परमपूज्य गुरुमौली. तर चला तर मग ते तोडगे, तो उपाय, ते सेवा काय आहे, कशा स्वरूपात आहेत, ह्याची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छोटीशी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असले कमेंटद्वारे विचारा. शेजारी बेल आयकॉन बटन क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. बघा, आणि मग आपण काय करतो, हा असा त्रास जर कटकट, मुलं रडारडी ही होत असेल तर आपल्याला स्वतःला सुद्धा घरात थांबू वाटत नाही, तर बाकीच्या माणसांचं पण लांबच. तर तुम्हाला जर घरात असा त्रास होत असेल तर चला आपण सेवा काय करायची. तर स्वामी समर्थांच्या साक्षीने, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला स्वामी महाराजांचं नाव घेतोच, तर आपण आपलं काय करायचं, आपल्या देवघरात जाऊन बसायचं. कुठलीही प्रमुख व्यक्ती असो, तुम्ही असो, तुमचा मुलगा असो, मुलं असो, पती असो, सासू असो, कोणी असो, तर बसा देवघरात, शांतपणे बसा फोटो समोर. स्वामींना तुमची इच्छा म्हणजे तुमचं दुःख सांगा, स्वामी महाराज ऐकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, तर स्वामी महाराजांच्या समोर जेव्हा बसाल त्यावेळेस शांतमध्ये स्वामींना तक्रार करू नका. हे भोग आहेत माहीत आहे स्वामी महाराजांना, तसं तुम्हीही सांगा की तुम्हाला हे तुमच्या कर्माचेच भोग आहेत, पण यातून तुम्हाला शांत वातावरण पाहिजे. तर तुम्ही गुरुचरित्रातला 18वा आणि 14वा अध्याय वाचायचा आणि नंतर 18वा अध्याय वाचायचा. बघा, बसलेल्या जागेवर. आणि अध्याय वाचताना समोर अगरबत्ती लावायची. अगरबत्ती केमिकल युक्त असावी, म्हणजेच आपल्या केंद्रातली असावी. तुम्ही वाचेपर्यंत जेवढी अगरबत्तीची विभूती पडते ना प्लेटमध्ये, तेवढी आपल्याला घ्यायची आणि आपल्या स्वयंपाकात म्हणजे आमटीत वगैरे ती टाकायची, म्हणजे सगळ्यांच्या पोटात ती केली जाणार आहे. तुम्ही वाचलेलं सगळं त्या गोष्टीत उतरतं आणि अगरबत्ती लावण्यात त्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तो उपाय केला, मुलांच्या सगळ्यांच्या पोटात झालं की हळूहळू त्यांच्यातील निगेटिव्हिटी नष्ट होत जाते. त्यांचं तुमच्या घरातील वातावरण खूप छान 8 ते 9 दिवसातच दिसून येईल. तर तुम्ही हा रोज उपाय करायचा, ह्याला नियमावली नाही. सामूहिक सेवेत खूपच बळ असतं, म्हणून आपण म्हणतो केंद्रातल्या पारण्याला. पण काय करणार, आपल्या मागं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला तिथेवर जाता येत नाही. म्हणून या गुरुमाऊलींनी छोट्या मोठ्या ज्या सेवा आपल्यापर्यंत सांगितलेल्या आहेत त्या जरी केल्या तरी ती फक्त मनापासून करा, विश्वासात घेऊन करा. कटकट ही अशी करू नका, शांतमय स्वरूपात करा. आणि मग आपली इच्छा पूर्ण व्हायला, फुलायला चालू होतं. कुठल्याही गोष्टी कसं असतं माहितीये का, सेवा म्हणजे स्वामी काही म्हणत नाहीत की तू अग्नीवर बसून सेवा करा, असं कधी तुम्ही ऐकले नाही ना. तुम्ही जरी मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं ना तरी महाराजांच्या पर्यंत पण पोहोचतो. आणि नामस्मरणानं
स्वामी आपल्याला नेहमी जप करतात, म्हणजे जपानं स्वामी महाराज आपल्याला जप असतात. तर आता सामूहिक सेवेसारखं पुण्य आपल्याला काय करायचंय बघा, तेवढंच पुण्य मिळण्यासाठी आपण घर बसल्या बसल्या ही सेवा अवश्य करायची. सेवेला सांगितलंय स्वच्छ मन, स्वच्छ वस्त्र असावं, देवघर प्रसन्नतेचं असावं, तुपाचा दिवा लावावा, सुगंधित अगरबत्ती लावावी. तीही केंद्रातले खूप प्रकारचे असतात. दिंडोरी प्रणित सेवा मार्गातले वातावरण शुद्ध झालं ना की सेवा करताना सुद्धा खूप छान वाटतं. मनात पॉझिटिव्हच्या लहरी उफळत असतं. म्हणजे आपल्या भोवती सगळीकडे स्वामी समर्थ महाराजांचं कवच तयार होतं. तर ह्या गोष्टीत जर आपण काही गोष्टी सेवा केली तर विना सेवा करता सुद्धा स्वामी महाराजांच्या पर्यंत काही गोष्टी पोचल्या जातात. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे ना, तर सांगितलं असं वातावरण तयार करायचं. तर स्वामी महाराजांना उठलं तरी आपण म्हणजे स्वतः स्वामींचं नाव घेत असतो. तुम्हाला सवय आहे की नाही माहित नाही, पण 80% स्वामी सेवेकरी उठल्या श्री स्वामी समर्थ म्हणतात, झोपतानाही श्री स्वामी समर्थ म्हणतात. तर हे आपण आज झालं आंघोळ करून आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करा. सामूहिक काळात आरत्या करा, इतर वेळी नसली जमत तरी 3 अध्याय क्रमशः तुम्ही करत नसला तर, आणि ह्या तुमच्या रेग्युलरच्या सेवा करता करता हे जर 2 शब्द तुम्ही स्वामींना म्हटले ना तर ते भावतात. ते तुम्ही उठले सकाळी आंघोळ करून म्हटलं तरी चालतंय. आणि संध्याकाळी झोपताना हात जोडून म्हणायचं आहे. कुठले? सकाळी म्हणायचं स्वामी मी तुमची कृतज्ञता आभारी आहे, संध्याकाळी धन्यवाद. म्हणजे सकाळी आभारी आहे आणि धन्यवाद, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही सकाळी स्वामींना म्हटलं ना तरी आणि हाताचं घर्षण करायचं आणि असं करायचं. ही जी काही गोष्टी आपण म्हणतो ना त्याच्या पाठीमागं खूप काही लपलेलं असतं. ते स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचतं. करून तुम्ही अनुभव घ्या. तुमच्या सेवाचं रुटीन करा, सगळ्या गोष्टी करा. ह्या 2 गोष्टी स्वामी समर्थ महाराजांना म्हणा. तुमच्या घरात बदल किती होतात बघा, तुमच्या स्वतः सुद्धा किती बदल होतात ते बघा. हळूहळू सगळ्या गोष्टीत तुम्हाला बदल जाणवेल. जरी तुमचं घरात आता सुखमय असेल तरी सुद्धा तुमची प्रगती अजून बरकत होईल. कारण महाराजांना जर तुम्ही विना काही मागता आभारी आहोत स्वामी तुमचे, संध्याकाळी धन्यवाद म्हणत असाल तर स्वामी महाराज तुमच्यावर किती प्रसन्न होतात हे पहा. आणि हे घर्षण करणे, डोळ्यावर टच करणे हे एक उपाय म्हणजे काहीतरी एक कार्यच आहे स्वामी समर्थ महाराज असं समजून करा. तर बघा स्वामी ती जबाबदारी किती घेतात. हे अनुभव असते, हे कृत्य असतं, हे काही गोष्टी असतात. हे स्वामी समर्थ महाराजांचं गोष्टी इतक्या सुंदर असतात ना, कारण त्यांच्यामुळे तर आपण जन्म घेतला, आभार मानतोय. हे त्यांच्यामुळे आपण हे जगतोय. चांगले 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान. त्यांनी इतर काही न देऊ दे पण हे शरीर व्यवस्थित दिलेलं आहे. डोक्यावर चप्पर, खायला 2 वेळेचं अन्न दिलेलं आहे. याचा आभार आपण मानायचं काही ते आपल्याला त्यांची लीला कळत नाहीये. म्हणजे काही गोष्टी पाठीमागं महाराजांच्या लीला लपलेल्या असतात, त्या आपल्याला माहीत नसतं. त्यांनी काहीतरी आपल्यासाठी ठेवलेलं असतं, आपल्याला संयम निघत नाहीये. त्यासाठी तुम्ही संयम ठेवायला हवा, ह्या गोष्टी करायला हव्या. आपल्याला सुख शांती आणि घरात कटकट नसली तर आपलं किती मन प्रसन्न होतं. मग हळूहळू आपल्या अपेक्षा जरा वाढायला लागतात. हो, तुमच्या बाबतीत पण तेच आहे, माझ्या बाबतीत पण तेच आहे. आणि का नाही वाढल्या पाहिजे? आपल्याला पण वाटतं दिवसेंदिवस प्रगती करावी, पण महाराजांची साथ असल्याशिवाय काही होत नसते. म्हणून सेवा ह्या मोजक्याच कराव्या पण चांगल्या कराव्या. कुणावर ईर्ष्या ठेवून करायची नाही, कुणाचं वाईट करून करायचे नाहीत किंवा कुणावर जळून करायच्या नाही. सेवा फक्त आपण मनापासून करायच्या, मन पॉझिटिव्हने करायच्या. घरातील वातावरण आधी सांगितलं मी तुम्हाला, देवघरातलं वातावरण कशा स्वरूपात प्रसन्नतेचं करायचं. ह्या गोष्टी जर तुम्ही वारंवार करत राहिला तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कुणाला पत्रिका दाखवायची गरज नाही, कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाही, कसलीही शांती करायची गरज नाही, होम हवन करायची गरज नाही. सगळ्या गोष्टी स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरात सुखमय म्हणजे केवळ सुखच देत राहणार. फक्त तुम्ही मनापासून कुणावरही कुठली गोष्ट न तिरस्कार करता कराल तर महाराज तुम्हाला ओंजळीत मावणार नाही इतकं काही देणार. विश्वास ठेवा. ह्या गोष्टी जर तुम्ही ठेवून सगळी सेवा केली तर स्वामी समर्थ महाराजांच्या पर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या जातील. असो
पुन्हा एकदा म्हणते, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन त्यावर क्लिक करा विसरू नका. सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते.